नमस्कार. शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, की एक CNC वायर कटसाठी आपल्याकडे एक ड्रॉइंग आलेलं आहे आणि एक प्लेट पण आलेली आहे. त्यानंतर आपण अ, हा प्रोफाइल बनवलेला आहे. प्रोफाइलला हा AutoCAD मध्ये बनवलेला आहे. AutoCAD मध्ये आपण हा बनवलेला आहे. आता ह्या प्रोग्रामचा आपल्याला एलकॅम सॉफ्टवेअरमध्ये कसं हे करायचं आहे, प्रोग्राम कसा बनवायचा आहे. तर अगोदर हे याच्यामध्ये घेऊन फाईल सेव्ह ॲज करून सेव्ह ॲज फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉप वरती घेऊन आपण डेस्कटॉप वरती घेतल्यानंतर DXF मध्ये करायचं आहे. AutoCAD फाईल ऑफ टाईप मध्ये DXF मध्ये हे क्लिक करायचं. हा arrow दिलेला आहे याच्यावरती क्लिक करायचं. लेफ्ट क्लिक केल्यानंतर DXF 2007 DXF मध्ये सेव्ह करून सेव्ह करायचं. सेव्ह झालं. त्यानंतर हे मिनिमाइज करून टाकायचं. हे मिनिमाइज करून घेतल्यानंतर एलकॅम सॉफ्टवेअर हे जे दिलेलं आहे एलकॅम सॉफ्टवेअर ते ओपन करायचं. डबल क्लिक केल्यानंतर ओपन होईल. त्यानंतर युटिलिटीज मध्ये हे दिलेले आहेत वरती फाईल, एडिट, व्ह्यू, ड्रॉ, मॉडिफाय, ट्रान्सफर, कनेक्ट, ENC प्रोग्राम, युटिलिटीज. त्या युटिलिटीज मध्ये जायचं. युटिलिटीज मध्ये DXF मध्ये सेव्ह केलेलं आपण DXF पिन नंतर आपण सेव्ह केलेला हा LPTTF मध्ये सेव्ह केलेला डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर हे टेसलेशन टॉलरन्स दिलेले आहे त्याला ओके करायचं. हे कन्वर्ट ऑल जिओमेट्रिकल एंटिटी टू पाथ येस करायचं. त्यानंतर अपेंड टू न्यू नो केलं तरी चालतं, येस केलं येस करू आणि याला क्लोज ऑटोमॅटिकली याला नो करू. आता हे दिलेलं आहे आपलं ड्रॉइंग इथे दिलेलं आलेलं हे ड्रॉइंग आपल्या इथे आलेलं आहे. ड्रॉइंग हे ड्रॉइंग इथे आहे आणि आपल्याला हे ड्रॉइंग याचा सेंटर जो आहे आपल्याला जो अगोदर ते सर्वात अगोदर आपल्याला जो प्रोफाईल कट करायचा आहे म्हणजे आपल्याला आता हे होल कट करायचं आहे. ते होल कट करण्यानंतर हा आउटर कट करायचा आहे. त्यामुळे आता याचं सेंटर ह्या होलचं सेंटर आणि हा मशीन सेंटर WCS याच्या सेंटरला घ्यायचे आपल्याला तो मूव्ह करायचा आहे. आता तो मूव्ह करण्यासाठी अगोदर आपण याला एक्सप्लोड करू. एक्सप्लोर करण्यासाठी इथे दिलेलं आहे एक ग्रीन कलरचं एक्सप्लोर त्याच्यावरती क्लिक करायचं. बॉक्स येईल. जे प्रोफाईल आपल्याला कट करायचं आहे त्यावर एकदा क्लिक करायचं. लेफ्ट क्लिक एस्केप किंवा एंटर केलं तरी चालेल. त्यानंतर कनेक्ट मध्ये जायचं. म्हणजे कनेक्ट त्यानंतर हे कनेक्ट मध्ये गेल्यानंतर पाथ स्टार्ट एंड पॉइंट याच्यावरती क्लिक करून डबल ई क्लिक केल्यानंतर जिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे तर आपल्याला इथून स्टार्ट करायचा आहे. हा स्टार्ट करायचा आहे आणि लेफ्ट पाथ द्यायचा आहे. लेफ्ट राईट हे तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगून देतो. W एंटर बेस पॉइंट एंड पॉइंट आणि याच्यावरती क्लिक करायचं. हा व्हाईट झाला. ग्रीन नंतर हा व्हाईट झाला. त्यानंतर बाहेरून एंट्री द्यायची. ही बाहेरची एंट्री डबल ई इथे क्लिक
असं झालं की हे समजा झालं नाही तर त्याला परत एकदा याच्यावरती क्लिक करायचं, एंटर करायचं. माऊसचा हा हा जो हे हे फिरवल्यानंतर लाईन चालल्या जात. डबल ई विंडो एंटर डबल ई. आता हा पण झाला, याला पण पाथ देणं झालाय, याला पण पाथ दिला. आता याला मूव्ह करायचं आहे, हा झिरो आणि त्या झिरो वरती घ्यायचा आहे, मूव्ह करायचं. डब्ल्यू एंटर बेस पॉइंट एंड पॉइंट याच्यावर क्लिक करायचं. नंतर एक्स जो दिलेला आहे एक्स 0,0 एंटर. परत एकदा दाखवतोय. शोधतोय. अरे मूव मध्ये जायचं अगोदर, हे मूव डब्ल्यू विंडो करून घ्यायचं. नंतर एंटर दाबायचं. नंतर बी नंतर ई याच्यावरती क्लिक करायचं. बी दाबून ई दाबल्यानंतर याच्यावरती हा क्लिक करायचं. नंतर एक्स 0,0 एंटर करायचं. ते झिरोवरती चाललं, हे झिरोवरती चाललं गेलं मशीनच्या. हे बघण्यासाठी इथे इथे राईट क्लिक करायचं, झूम ऑल करायचं. हे आता याच्या सेंटरला आलेलं आहे. या सेंटरला आलाय. आता आपल्याला एनसी आउट करायचं. एनसी आउट केल्यानंतर हा बॉक्स जो आपल्याला अगोदर वायर कट करायचा आहे, आपल्याला अगोदर हा होल वायर कट करायचा आहे. हा होल झाल्यानंतर बाहेरचा प्रोफाईल करायचा. जर आपण अगोदर बाहेरचा प्रोफाईल केला तर हे होल राहून जाईल आणि हा जॉब खाली पडून जाईल. त्याच्यानंतर मग हे होणार नाही. त्याच्यामुळे अगोदर हा घ्यायचा. त्याच्यानंतर क्लिक एंटर करायचं. इथे एक प्रोग्राम नंबर टाकायचा, 1 2 3 4 111 प्रोग्राम नंबर टाकलाय. नंबर ऑफ ट्रिम कट याला काही गरज नाही, ज्यावेळेस राहील दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवून नंबर ऑफ ट्रिम कट काय असतं ते. ऑफसेट 0.152 द्यायचं. जुन्या मशीनला नवीन मशीनला थोडासा 10-20 मायक्रॉन मध्ये देत असतं. कोणी 152 देतं, कोणी 0.155 देतं. पण ज्याप्रमाणे जशी नवीन जुनी मशीन असली की त्याप्रमाणे देत असतं. आपण आता ज्या होलला हे होलला जे आपण लेफ्ट पाथ दिलेला आहे, तर कॅव्हिटी करण्यासाठी इकडे पण कम्पेन्सेशन जे आहे, इकडे पण लेफ्टच पाहिजे. जर हे राईट केलं तर तो ते बाहेरच्या साईडनं जाईल, वायर बाहेरच्या साईडनं जाईल आणि 0.25 प्लस होऊन जाईल मटेरियल. त्यानंतर इकडे काही चेंज करायचं नाही. हे ज्यावेळेस आपण टेपरचा प्रोग्राम बनवू त्यावेळेस हे टेपरचा प्रोग्राम बनवल्यानंतर आपल्याला हे करू, त्यावेळेस आपण टेपरचा प्रोग्राम बनवू त्यावेळेस टेपरची साईज वगैरे आपण इथे टाकावं लागते, अँगल मध्ये, प्रोग्राम हाईट मध्ये. सध्या आपण टेपरचा प्रोग्राम नाही बनवलेला, स्ट्रेट बनवलेला आहे. त्यामुळे हे झाल्यानंतर डायरेक्ट ओके करायचं. ओके करायचं. आता हा होलचा प्रोग्राम झालेला आहे, पण आता आपल्याला बाहेरचं बनवायचं आहे. आता हा होलचा झालेला आहे. आता परत एनसी आउट मध्ये जायचं. हे एकदाच केलं तरी चालतं, पण आपण फक्त तुम्हाला सांगण्यासाठी हे 2 वेळेस करतोय. एनसी आउट करायचं, याच्यावर क्लिक करायचं. परत तोच प्रोग्राम घ्यायचा 1114. आता तो आपण बाहेरून पाथ दिलेला आहे आणि हा लेफ्ट आहे, म्हणजे हा असा दिला होता लेफ्टला आणि हा आता असा राईटला दिलेला आहे. म्हणजे हे जर आपल्याला बाहेरचं जर पाहिजे असेल तर आपल्याला पंच साईज पाहिजे असेल तर आपल्याला बाहेरून एंट्री देऊन कम्पेन्सेशन लेफ्टच ठेवायचं.
त्यानंतर ओके करायचं. आता आपल्याला होल पण करायचंय आणि आउटर पण करायचंय. त्याच्यामुळे ते ओव्हरराईट करायचं नाहीये. आपल्याला आता ते अपेंड करायचंय. अपेंड केल्यानंतर आता दोन्ही प्रोग्राम झालेले आहेत. आता प्रोग्राम ओपन करण्यासाठी हे ऑफलाईन एडिटर लेफ्ट क्लिक करायचं. इथे एडिटच्या खाली एक की ओपन याला ओपन करायचं. आपण सी मध्ये बनवलेला आहे. इथे वेगवेगळे असतात पण आपण सी मध्ये बनवलेला आहे प्रोग्राम. सी मध्ये जातो आपला प्रोग्राम. त्यानंतर हे खाली घेऊन 1114 ओपन करायचं. हे आपण दुसरे पण बनवलेले आहेत. आता हे सी मध्ये हे आता 1115 हा प्रोग्राम आहे. आणि आता आपल्याला सी मध्ये आपण बनवलेला आहे 1114 ओपन. असा हा प्रोग्राम झालेला आहे. ज्यावेळेस आपल्याला आता चेक करायचं आहे आपला प्रोग्राम हे पाथ आपला व्यवस्थित फिरतोय की नाही, पूर्ण झालेलं आहे का नाही, हे चेक करण्यासाठी इथे एस आर म्हणून एस आर, एस आर मध्ये याला क्लिक करायचं. एस आर हा लेफ्ट हा पाथ चालू. परत एकदा चेक करून दाखवतो. या एस आर ला क्लिक केलं हे पाथ. त्यानंतर आता हा पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन त्याचा पेन ड्राईव्ह याला लावल्यानंतर पेन ड्राईव्ह लावल्यानंतर इथे फाईल सेव्ह ॲज, फाईल फाईल मध्ये जायचं, सेव्ह ॲज पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह करायचं आहे आपल्याला. आता पेन ड्राईव्ह हा रिमूवेबल डिस्क हा पेन ड्राईव्ह आणि हा प्रोग्राम नंबर दिलेला आहे 1114 आणि हा सेव्ह करायचा. तेव्हा याचा अगोदरच एक दुसरा बनलेला आहे त्याच्यामुळे तेव्हा राईट नव्हते, रिप्लेस म्हणतंय त्याला येस करून द्यायचं. आता हा झाला. त्यानंतर आपण आता हा त्याच्यामध्ये पेन ड्राईव्ह लावू. हा पेन ड्राईव्ह लावलाय. पेन ड्राईव्ह लावल्यानंतर तिथे इथं मॅन्युअल मध्ये जायचं. मॅन्युअलला एंटर करायचं. मॅन्युअल हे ॲरोने खाली वर जात आहे. तर आपण मॅन्युअल मध्ये जाऊ, त्याला एंटर करायचं. एंटर केलं त्यानंतर हे EF दिलेलं आहे. आपल्याला एच फाईन कॉर्नरचा रेफरन्स घ्यायचा असेल तर मशीन रेफरन्स, या मशीनला रेफरन्सची गरज नाहीये. स्प्रिंट कट म्हणून आहे, तर स्प्रिंट कट मशीनला रेफरन्सची गरज असते. MDI मध्ये आपण तो छोटा छोटा प्रोग्राम म्हणजे आपल्याला एक लाईन करायची आहे, एक स्क्वेअर बनवायचा आहे, आपण तो MDI मध्ये छोटा छोटा प्रोग्राम बनवतो. हे जॉग मध्ये मशीन XY मूव्ह करू शकतो, X ला Y ला UV ला आपण हे करू शकतो. ट्राय स्पार्क मध्ये आपल्याला एखादा जॉब समजा आपण लावलेला आहे, बेडवरती लावलेला आहे, पण तो थोडासा असा असं झुकलेला आहे जॉब, तर आपला तो एकदम राईट अँगल करण्यासाठी आपल्याला वायर UV मध्ये हलवा लागते. अशी समजा आता असं लावलेलं आहे, असं जर करायचं आहे तर आपल्याला वायर पण थोडीशी अशी जॉब नुसार टेपर करावे लागते. तर ते ड्राय स्पार्क मध्ये करतो आपण. त्यानंतर हे सीएफ मध्ये सेंटर फाईंड म्हणजे आपल्याला आता एखाद्या होलचा सेंटर काढायचा आहे, त्याच्यामध्ये सेंटर काढला, सीएफ मध्ये गेलं, एंटर केलं. एंटर केल्यानंतर असं डार्क होईल. नंतर आपण XY की हे नॉर्मल दिलेलं आहे. नॉर्मल मध्ये एक्सचं सेंटर निघतोय असा, एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर साठी Y ला निघतो. आणि जर आपल्याला अँगल मध्ये करायचं आहे म्हणजे काही आपल्याला आता माहिती आहे की
हा सेंटर होल व्यवस्थित नाहीये, तर आपल्याला सेंटर जो काढायचा आहे तो आपल्याला अँगल मध्ये काढू शकतो आपण. हे 45 डिग्री मध्ये हे वायर फीड आपण समजा एक मध्ये हे वायरचा जो रोलर असतो, हा रोलर असतो याची फीड असते. ही फीड म्हणजे आता हे चालू केलेलं आहे. हा फीड चालू केलाय, हा फीड चालू केलेला आहे, तर हा फिरतोय. तर त्याची फीड जर आपण वाढवली, आपण ज्याप्रमाणे वाढवतो त्या प्रमाणे ते वाढतं. ते 6-7 पर्यंत ठेवतात, पण आपण एक वरतीच ठेवतोय कारण की सध्या ज्यावेळेस आपलं जॉब थिकनेस जास्त असली त्यावेळेस जर स्पीड भेटत नसली तर ते आपण त्यावेळेस वाढवून टाकतो. हे वायर टेन्शन आहे, 7 ठेवलेलं असतंय हे. ज्यावेळेस आपण F9 दाबतो, आता आपल्याला हे सीएफ काढल्यानंतर जी व्हॅल्यू काही अशी वेगळी चेंज होते, तर ती F9 दिलेलं आहे. तर झिरो करण्यासाठी आपण कीपॅड वरती F9 जर क्लिक केल्यानंतर हे असं येतं, तर सेट WCS टू झिरो. मग आपण वाय करून येस करतो. येस केल्यानंतर व्हॅल्यू 0 0 होईल. हे 0 0